छान असा मोठ्या हॉटेलमध्ये ते असतात ना शेफ. शेफ हा शेफ वाटतोय. म्हणजे आपला पत्ता कट. असं कसं नाही. अरे मग काय, म्हणजे आपण इथे शिक्षा भोगायला आलो होतो, तुमची शिक्षा संपली, आता तुम्ही जा असं म्हणाले तर. आपण एक काम करूया, आपण पप्पा दादा आनंदताई आणि मुक्ताईला विचारून मोकळं होऊया. इथे कुठे दिसत नाही. इथे दिसत नाहीत म्हणजे कुठे असणार. मला असं वाटतं ना, आपण त्यांच्या वाढदिवसाची तयारी करूया. म्हणजे त्यांचे मित्र आपले कोणी कस्टमर असतील आणि त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये सरप्राईज वगैरे ठेवलं असेल तर मग काय करायचं आपण? तयार राहायला नको? पण म्हणजे तयारी करायची म्हणजे काय करायचं? माझ्या वाढदिवसाला जशी केली होती ना तशीच करूया. मी ना केक कसा बनवायचा याचा विचार करते. तू त्यांच्यासाठी केक, मग त्यांच्या मित्रांनी केक वगैरे मागवला तर आपण काय करायचं? पिठलं भाकरी देणार? मी तुला काही जेवणावर नाही बोलत आहे. तू सकाळपासून म्हणत होती ना की काय म्हणे संकट येणार आहे, काहीतरी अशुभ होणार आहे. हा आता काय केक? वा वा, काय डोकं लावलं. चला चला आपण बाहेर जाऊ. नाहीतर तो जो चोर होता ना देशपांडे काकूंच्या घरी आला होता तसाच हा सायरस चोर असायचा आणि गल्ला साफ करायचा. असं नसेल. म्हणलं होतं ना भरोसा करू शकत नाही. हा आतमध्ये घुसला डायरेक्ट. असं काही नसतं. अरे अरे काय 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 आणखीन एक नवीन माणूस. अरे काय 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 चाललंय? काय नवीन काय माणूस? अरे ही काय मराठी टिपिकल कॉमेडी फिल्म आहे का? वही की दाढी काढली आणि माणूस बदलला. अजून एक नवीन माणूस. काय चाललंय? फार वेगळे दिसताय म्हणून. हा एक काम करूया. मला कळलं तुमचं प्रॉब्लेम. कळलं. एक काम करू. इकडे इकडे हा बाई इकडे बसा. आता सगळ्यांनी माझ्याकडे बघा. हा चेहऱ्याकडे बघा आणि हसायला येते ना. हसा हसून घ्या. जे काही एवढं हसायला येते ना हसून घ्या. हसून घ्या. हा हसून घ्या. झालं झालं हा झालं. बोल आता बोल. काय तुम्ही आम्हाला कामावरून काढून टाकलंय का? काय बोलतोय? तुम्हाला मजा येत नाही का आम्ही बनवलेलं जेवणात? अरे काय बोलतोय? असं कोण बोललं? म्हणजे तुम्ही कोणी दुसरा माणूस ठेवलाय का? अरे परत तेच विनोद करतोय हा माणूस. दुसरा माणूस नाही, किचन मध्ये. हा म्हणजे आम्ही आलो तेव्हा किचन मध्ये कोणीतरी वेगळा माणूस काहीतरी करतोय. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy birthday, happy birthday, happy birthday to me. हा केक तू आणलास? अरे दीदी आणलं नाहीये, बनवलंय. बनवला म्हणजे तुम्ही कोणीतरी ठेवलाय? अरे थांब ना भाई, थांब ना जरा. तू यांनी बनवलास? तू बनवला? इस वर्ल्ड में ना 3 टाइप के लोग होते हैं. एक जो उल्लू बनाते हैं, दूसरे जो दीवाना बनाते हैं, एंड तीसरे जो केक बनाते हैं. मी या तिसऱ्या टाइप मधला आहे. यु नो आय लव्ह केक्स. म्हणजे केक साठी लागणार जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ना त्याचं असं परफेक्ट बॅटर माझ्या बॉडीमध्ये. आय लव्ह केक्स यार. साहेबा आपण कशातही केक बनवू शकतो. कुकर, चहाच्या पेल्यामध्ये, वाटीमध्ये, चमच्यामध्ये, यू नेम इट अँड हॅव इट. बाय द वे हे दोघे कोण आहेत? नमस्कार. मी लक्ष्मण आणि ही उर्मिला माझी बायको. हाय. आम्ही दोघं इथे जेवण बनवतो. हा बनवतो. Oh, nice to meet you. It's my birthday. Come on, wish me. हा बर्थडे. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. बर्थडे. Thank you. चला सेलिब्रेट करूया. So
आता मी हा केक कापतोय. ओके, विश करा नीट. हॅपी बर्थडे सायरस. माझ्याशिवाय केक कापणार? होली होली. No, Savi. Cyrus! Savi, no, Savi, Savi, don't do this. Stupid Savi, fellow with knots! Stop abusing, I'm telling you. Brain! Cyrus! You're gone! You're gone! I didn't get that, huh? Come out! Come out! Savi. मेरे महबूब मेरे सनम, शुक्रिया मेहरबानी करम. गाणं नको गाऊस. मग काय? मग काय? मारू नका. सावी, मला न सांगता पळून का आलास? लेट मी एक्सप्लेन. ओके, लेट मी एक्सप्लेन. एक हो गए हम और तुम, तोड़ गई नींदे रे. उडगाई निंदे रे असं सरस तू गेलास. झोपेत पळून येतोस. मला न सांगता You gone, Cyrus, you gone. वळ तिकडे. तू वळ बाजूला. हे काय चाललंय? तुमच्या काय बाचं हॉटेल आहे का? गवे. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका तुम्ही. काय लावलं इकडं? हा, कुस्तीचा आकडा उघडलाय आम्ही. हे आमचं हॉटेल आहे, आमचं. इथे तुमची मर्जी नाही चालणार. आम्ही सांगू तसं वागायचं. आम्ही बोलू तो कायदा, कळलं ना? शहाणपणा नकोय जास्त. तुम्ही असाल तुमच्या मनाचे राजे. तुमच्या घरी इकडं नाही. मुक्त थांब. तुम्ही एक काम करा, आज जाऊन थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि शांत व्हा आधी. तू चल 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 बरा. तिकडे कुठे चालला? लेडीज रूम आहे ती. इकडे जा. इकडे. आम्ही किचन मध्ये जाऊ ना, म्हणजे आम्ही जेवण करणार. काही येडे झालं का? तिथे रूम मध्ये कशाला पाठवलं त्यांना? आता ते बाहेर आले ना, की सगळ्यात आधी त्यांना लाथा मारा, इकडनं हाकलून द्या. मला असं नाही वाटत. ए बाई, माझी आई आता जगाची आई बोलू नको. सैतान लोक येते, त्यांना पाठीशी घालू नको. तू ऐक माझं. मुक्ता मान्य आहे मला, पण त्यांना आपला पत्ता कोणी पाठवला हे कळायला नको का? ते पत्ता पार्सल वगैरे सगळं सोडा. हे 2 पार्सल कोण आहेत ना ते शोधायला पाहिजे आधी. मला एक कळत नाहीये, ही पार्सलची स्टोरी खरी आहे कशावरून? स्टोरी तर मला बाई गोलमालच वाटते पूर्णपणे. बाई ठीक आहे, हा आला ज्यांनी आपल्याला त्याची स्टोरी सांगितली, तोपर्यंत हे रॉकेट आलं. बाई हे रॉकेट कोण आहे? आणि हे रॉकेट जसं आलं तसं हा फुलबाजेचा आयटम बॉम्ब झाला. माझ्याकडे एक प्लॅन आहे. 100% भंगार प्लॅन असणार. ऐक ना. एकतरी भानगडच वेगळी. आपण एक काम करूया, पप्या तू तुमच्या खोलीत जा आणि त्याचा अंदाज घेतो काय बोलतो ते. तोपर्यंत आम्ही इकडे जातो आमच्या खोलीत आणि बोलतो तिच्याशी काय ते. आपल्याला कळेल ना ते दोघं कोण आहेत ते. जा. काय प्लॅन काय? हेच प्लॅनिंग. हाच आहे. बाई चल ना. अरे इतक्या वेळात ऑपरेशन झालं असतं बाई. अरे 10 मिनिटं होऊन गेली आहेत बाई. तू काही बोलतच नाहीये. आपण काय समजायचं? याचे 3 अर्थ निघू शकतात. एकतर बाई तू काही फिनाईल वगैरे प्यायलाय, किंवा बाथटब मधल्या चुल्लूवर पाणीमध्ये डुबवून घेतलंय स्वतःला, किंवा आपल्या दाढीच्या ब्लेडनी काहीतरी खून खराबा केलाय.
बाई, पण तू काही केलं असेल ना यातलं, तरी आपल्याला एक गोष्ट करायला लागेल, ते म्हणजे पोलिसांना फोन. साहिबा, इस वर्ल्ड में ना साइरस को 3 चीजें पसंद है. एक, लड़की का फेस. दूसरा, गाने में बेस. और तीसरा, पुलिस का केस. तू टेन्शन नको घेऊ रे साहेबा. मी आता तसं काहीच करणार नाहीये, सो तुला पोलिसला फोन करायची गरज नाही. बरं, तू करतोय काय मग इतकं वेळ आतमध्ये? जे युजली करतात बाथरूम मध्ये ते. हे काय डाउनलोडिंग? कसलं डाउनलोडिंग? अरे म्हणजे भाई हलका होतोय का? शी, अरे अरे मी विचार करतोय. भाई तू अरे भाई, तुला 2 तास झाले नाही इकडे येऊन, आणि तुला तुला कसं कळलं की ही आपली विचार करायची जागा आहे? म्हणजे भाई, हा आपला रूल आहे इकडचा. भाई काही विचार करायचा असेल ना, तर आम्ही सगळे इकडे येतो, खयाली पुलाववाले. भाई आपल्या डोक्यात ज्या काही आयडिया, जे काही प्लॅन येतात ना, ते सगळे इकडे येतात भाई, या चुहा मीटिंग प्लेसला. दॅट्स ग्रेट. बेस्ट आहे. ही जागा तुमची आयडिया सुचायची आहे. हो भाई. एक सांगतो भाई, त्या चड्ड्या आहेत ना तिकडे, त्याच्यावर बसलं तर जास्त चांगला आयडिया सुचतात. आर यू सिरियस? हो हो. ग्रेट. वेट. नाइस. ग्रेट. आता जोपर्यंत सावीला इथून घालवण्याचा मार्ग मिळत नाही ना, काही आयडिया सुचत नाही ना, तोपर्यंत मी बाहेर येणार नाहीये. ए यार, रात बसला भाई, बाहेर आला नाही तर बाई याला इन्फो कशी काढणार? बाई ओके ओके, तुला आतमध्ये बसायचंय बाई, विचार करायचा ना, काही प्रॉब्लेम नाही भाई, तू बस, मस्त विचार कर आरामात. फक्त त्याच्या आधी ना एकच क्वेश्चन आहे, विचारू? शूट. म्हणजे विचारू का नको? अरे शूट मॅन, विचार. असं बोल ना भाई इंग्लिश मध्ये. आपण असं विचारत होतो की ती जी पोरगी आली आहे बाई, ती तुझ्या बर्थडेच्या दिवशी तुझ्यावर एवढी का भडकली? कारण आज तिचा पण बर्थडे. हॅलो. मी काही तुमच्या वस्तू वापरल्या नाहीयेत हा. पाण्याची बाटली आणि फेस वॉश माझंच आहे स्वतःच. वापरले असते असतं काही हरकत नव्हती. तुम्हाला नसेल, मला आहे हरकत. काही असतात काही माणसाच स्वावलंबी. स्वावलंबी नाही, आगाऊ बेंडी आहे ती. काय आगाऊ बेंडी? एक मिनिट. हे 160 रुपीज. काय ऑर्डर केले का? आणि दिली असेल तरी आधी खाऊन घे ना, मग दे पैसे. नाही, ऑर्डर नाही दिली आहे. मी बाहेरून आले ना, सँडलला चिखल होता, फ्लोअर खराब झालाय तुमचा, साफसफाई करायला लागेल. आणि हाफ लिटर फिनेलच्या बाटलीची किंमत होते 82 रुपीज. म्हणजे 100 ml बाटलीची किंमत झाली 16.5. आणि 100 ml पाण्याच्या बाटलीची किंमत होते 10 रुपीज. सो 160 रुपीज. अगं पण याची काय गरज आहे? तुम्हाला नसेल, मला आहे गरज. पण 160 कशाला? मुंबईतल्या एव्हरेज हॉटेलमधल्या एव्हरेज हॉटेल रूम मधलं एका दिवसाचं रेंट होतं 1500. जर एका दिवसाचं म्हणजे 24 आवर्स 1500 होत असेल तर 2 आवर्सचे झाले 125 रुपीज. अगं पण हे मी ना 12 आवर्स ट्रॅव्हल करून आले. आय एम टू टायर्ड. आणि आता ना दुसरं कुठलं हॉटेल शोधण्यात त्राण नाही माझं. सो 2 तास इथेच रेस्ट घेईन. पण तू केलेल्या हिशोबानुसार 151 रुपये झाले. मग 160 का? 8.5 रुपये मी उठल्यावर मला द्या, मला काहीच हरकत नाही. काय
अगं डायरेक्ट वर काय गेली तू? हॉटेलचे पैसे दिलेत ना, मग हॉटेलवाले सांगतात कुठं राहायचं कुठं नाही राहायचं, कुठली रूम द्यायची ते. मग आम्ही सांगणार कुठं झोपायचं ते, तू नाही ठरवायचं. जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना तसा माझाही तुमच्यावर नाहीये. म्हणून मी माझ्या सामानासकट इथे झोपणार आहे, सामान उशाशी घेऊन. तुम्ही माझ्यावर वॉच ठेवू शकता. ॲज सिम्पल ॲज दॅट. गुड नाईट. अरे हो, या सगळ्या गडबडीत तुमची नावं विचारायला विसरले मी. मी आनंदी. ही मुक्ता. तुझं नाव? मी सावी, सावित्री गोवित्रीकर. हे बघ, आता हे दोघे पण बाहेर आले ना की पहिलं त्यांना इकडनं हाकलून द्यायचं, कळलं? पण त्यांच्या पत्त्या मागचं गुपित तरी कळवतात ना मुक्ता आधी. कुठलं गुपित काय आहे सोड. तू आज जा आणि बघ ती काय करते ते. एकटीचे आतमध्ये लक्ष ठेव तिच्यावर, जा. चोऱ्या माऱ्या वगैरे नाही करणार. चेहरा बघ तिचा. अगं फक्त 2 तास झोप हवी तिला. चेहरा किती उतरलाय का तिचा, बाकी काही नाहीये. हा झालं, बोलल्या आई बोलल्या. हं? कळते का तुला? आता केवढी गडबड माणसं आहे ती. तुला त्यांचा पुळका येतोय होय? आठवतोय ना ते देशपांडे काकू, त्यांच्या घरी तो माणूस आला होता, त्यांना वाटलं होतं लई चांगला माणूस आहे, पण नव्हता चांगला, चोर होता तो. देशपांडे नाही, देशपांडे. आता तो पॉइंट आहे का आता? नाही. इकडे आलं लवकर. काय काय कळलं? बाई आपलं कळता कळी कळेना झालंय. आपण आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बोलू. चल. ए थांबा, काय चला लगेच चला नाही. आता नो एंट्री आहे तिकडे. तो सायरस तिकडे आतमध्ये बसलाय विचार करत. ते सुद्धा कडी आतमधून लावून. अरे काय चाललंय? कोण आहे ते लोक? एक जण तिकडे बाथरूम मध्ये कडी लावून बसलाय, ही इथं आपल्यालाच पैसे देते आणि झोपली आतमध्ये. पैसे देऊन झोपली? नाही ठीक आहे, पण बाई काही कळलं का तिच्याबद्दल काही? नाही एवढंच कळलंय की ती हिशोबात लय पक्की आहे. हा, आणि तिला ती पावकी दीडकी आउटकी ते पण येत असणार. म्हणजे तुला पावकी दीडकी आउटकी माहिती नाहीये? ए बाई, आपल्याला चौकी धमकी लायकी माहितीये, जास्तीत जास्त मास्टर की. आणि हा, आपल्याला त्या दोघांबद्दल पण एक माहिती आहे. कुठली? ती आहे ना त्याची गर्लफ्रेंड आहे. कशावरून? कशावर काय बाई, तो तिला बोलत होता ना, छावी छावी. छावीचा अर्थ काय आहे माहितीये मला छावीचा अर्थ. छावी नाही, तो सावी बोलत होता. नाव सावी आहे तिचं. सावी? मग कन्फर्म ती तिची बायको असणार. आता हे कशावरून? बाई त्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. अरे एकाच दिवशी वाढदिवस म्हणजे बाई लग्नाचा वाढदिवस असणार ना. अरे पण असं कशावरून? म्हणजे त्यांची आडनाव वेगवेगळी आहेत ना. ह्याचं काय ते संध्या आहे आणि हिचं काय ते गत्रे. सावित्री गोवित्री. हा, बाई काय आडनाव आहे का खंडाळ्याचा घाट. तू सावित्री गोत्री. एक मिनिट. आजकालच्या मुली कुठे आणि नवऱ्याचं नाव लावतात? म्हणजे आडनाव. आणि हिच्याकडे बघून मला वाटत नाही ही काय नवऱ्याचं आडनाव वगैरे तिच्या नावा पुढे लावेल असं. मला नाही वाटत ते नवरा बायको वगैरे असते. बाई काय होतंय माहितीये का, तुझ्या ट्रेनला ना 2 इंजिन आहेत. एक इकडे चालतंय, एक इकडे चालतंय. तू एक काहीतरी ठरव, नाहीतर ट्रेन जाणार नाही कुठे. काय सावीना आतमध्ये गाठ झोपली. तिला जाग यायच्या आत मी इथून कल्टी मारतो. ओके? तुला कसं माहिती झोपले? खिडकी. आनंदी, अजून एक की माहिती, खिडकी. काय बोलते? अरे 1 मिनिट, म्हणजे मला असं म्हणायचंय, मी आहे ना त्या रूम मधल्या खिडकीमधून बाहेर गेलो, मग हॉटेलच्या पूर्ण मागे गेलो आणि मग तुमच्या रूम मधल्या खिडकीमधून आत आलो. चेक केलं ती झोपलीये. मग परत त्याच खिडकीतून गेलो, हॉटेलच्या बाहेरून गेलो आणि मग त्या खिडकीतून आत येऊन आपलं सामान घेतलं आणि परत इकडे निघालो. तू किती फास्ट आहे. तू आता नकाशा सुद्धा पाठ केला हॉटेलचा. काय यार, आम्ही कधी राहायची गरज पडली तर माहिती असलेलं बरं ना. काय नको निघा, चला निघा. ओके फाईन, बट गाईस एक हेल्प कराल प्लीज. ती ज्या माणसाने ते पार्सल पाठवलंय ना, ती व्यक्ती जर इथे आली, प्लीज त्याला माझा नंबर द्याल ना, सो आम्ही कॉन्टॅक्ट करू शकू. कूल? इट वॉज रिअली नाईस टू मीटिंग यू गाईज. ओके, आडियोस, अलोहा, सायोनारा.
काय यार सायरस, मला न केक भरवता बर्थडे सेलिब्रेट केलास, आता मला न सांगता चाललायस.